संगमनेर तालुक्यातील वेल्लोळे गावातील पिंपळमाळा येथे गुरुवारी 55 वर्षीय आजोबांसह 3 वर्षीय नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे पुन्हा एकदा शेततळ्याचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसून येत आहे। संगमनेरमध्ये सातत्याने शेततळ्यात बुडून मृत्यूच्या वेदनादायक घटना समोर येत आहे। शिवाजी आत्याबा सोनवणे व सार्थक नितीन सोनवणे असे शेतात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे। गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील शेततळ्यालगत औषध फवारणी करत होते। याच दरम्यान त्यांच्या घरी पाहुणे आले, म्हणून त्यांचा 3 वर्षाचा नातू समर्थ त्यांना बोलवण्यासाठी शेततळ्याजवळ आला होता। तिथे खेळता खेळता तो शेततळ्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही पाण्याने पूर्ण भरलेल्या शेततळ्यात उडी मारली, मात्र ते नातवाला वाचवू शकले नाही। शेततळ्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला। घटनेची माहिती समजताच सोनवणे यांचा मुलगा नितीन सोनवणे आसपासच्या नागरिकांना आवाज देत गोळा केले। ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू करण्यात आला होता। संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।